लाडकी बहिणीच्या लाडक्यानो सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली। आज शेवटचा दिवस आहे आणि आज जर ह्या तुम्ही गोष्टी केल्या नाहीत तर तुम्हाला हप्ते भेटणार नाहीत। आणि आकडेवारी देखील समोर आले। बऱ्याच लाडक्याताईला असं वाटत असेल की मला 20वा हप्ता भेटलाय म्हणजे मला पुढचे हप्ते भेटतील, पण लाडक्याताईनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचे यादीमध्ये नाव नाही आलं तर तुम्हाला हप्ते भेटणार नाहीत। आता एक यादी येणार आहे आणि त्या यादीमध्ये ज्या ज्या लाडक्याताई असतील त्यांनाच फक्त हप्ते भेटणार आहेत। बाकीच्या लाडक्याताईंना या ठिकाणी लाडक्या बहिणीमधून योजनेमधून काढलं जाणार आहे। तर ई-केवायसी ची आजची शेवटची तारीख आहे। तर सर्व लाडक्यांना एक विनंती आहे, एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि ह्या आजच्या दिवसामध्ये जर तुम्ही ही गोष्ट कंप्लीट नाही केली तर तुम्हाला हप्ते भेटणार नाही। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। तर सर्वात सुरुवातीला मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो लाडक्यांनो, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, तुम्हाला 20वा हप्ता भेटला आहे का आणि तो कधी भेटलाय। त्याचबरोबर अजून एक प्रश्न उत्तर द्यायचं ते म्हणजे ई-केवायसी तुम्ही अपडेट केली आहे का। तुम्हाला जर ई-केवायसी अपडेट करायचं ऑप्शन आलं होतं तर ई-केवायसी अपडेट केली आहे का, तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार आहे का, पटपट सर्वांनी कमेंटवर सांगायचंय, कारण की एक महत्त्वाची बातमी समोर आली। चला तर वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो। लाडकी बहीण योजना आज शेवटचा दिवस असणार आहे। नेमकं काय होणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला ते सांगणार आहे। बघा, हप्ता हवा असेल तर हे लवकरात लवकर तुम्हाला काम करायचं आहे। मी ज्या गोष्टी सांगतोय लवकरात लवकर हे काम करा, नसं तुम्हाला हप्ते भेटणार नाहीत। सर्व लाडक्यांना हे वितरण किती दिवस चालणार आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जे 20वा हप्ता आहे, 20व्या हप्त्याचं वितरण आता तरी आपण म्हणू शकतो ऑफिशियली संपलेलं आहे। त्याच्यामुळे बऱ्याच लाडके म्हणत असतील की सर आम्हाला हप्ता अजून भेटला नाहीये, तर त्या लाडक्यांनी आपली ई-केवायसीचं स्टेटस चेक करायचं आहे। आणि ज्या ज्या लाडक्यांना हप्ता भेटलाय त्यांनी पण त्यांचं फॉर्मचं स्टेटस अपलोड आहे का नाही पटपट चेक करा, कारण की आजचा शेवटचा तारीख आहे। त्याच्यानंतर बघा, केवायसी आजची शेवटचे दिवस आहे, ते नेमकं काय करायचं ते तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर वितरण किती झालेलं आहे ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय, पण तरी पण आज झाले का काही ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक पाहताय। चला आता वेळेमध्ये व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली बातमी तुम्हाला लाडक्यांना दाखवली ती म्हणजे TV9 ची बातमी। आजची बातमी तुमच्या समोर दिसत आहे लाडक्यांनो, TV9 ची ही बातमी आहे। काय बातमी बघा, तर लाडकी बहीण योजना 71 लाख लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत 1,500 रुपये, तुमचं नावही आहे का लिस्टमध्ये चेक करा। बघा, ही 71 लाख लाडक्या बहिणींची यादी लागली। आकडा खूप मोठा आहे लाडक्यांनो, लक्षात घ्या। 71 लाख लाडक्या ताई। आता ही मी बातमी माझी स्वतःची नाहीये, या ठिकाणी TV9 ची बातमी आली। तुम्ही म्हणत असाल का फक्त TV9 ला बातमी आली का, नाही तर बऱ्याच न्यूजपेपरमध्ये बऱ्याच टीव्ही चॅनलला ही बातमी आली। 71 लाख हा आकडा पोहोचलेला आहे आणि त्या 71 लाख मध्ये तुमचा नंबर लागायला नको लाडक्यांनो। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी आपली ई-केवायसी अपडेट करून घ्या। तर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे, तिथं तुम्हाला आधार कार्ड नंबर तुमचा लाडक्या बहिणीचा टाकायचा आहे, पोर्टलवर टाकायचा आहे, तिथं ई-केवायसी तिथं बटन येईल खाली ई-केवायसी अपडेटचं, त्याच्यावर जाऊन तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅप्चा वगैरे सगळं टाकायचं आहे, OTP सेंड करायचा आहे। जर तिथं लिहून आलं तुमचं की या यादीमध्ये नाव नाहीये, तुमची झाली ऑलरेडी, तर काळजी करू नका। पण तिथं जर पुढे ऑप्शन आलं तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला नाही हे ऑप्शन, 2 प्रश्न विचारले जातील, त्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर नाही असं तुम्हाला द्यायचे आहेत आणि नाही देऊन तुम्हाला सबमिट करायचंय। तर ह्या गोष्टी लवकरात लवकर करून घ्या, नसता तुमचा 71 लाख लाडक्या बहिणीमध्ये नंबर लागणार आहे। तुम्ही म्हणत असाल की सर फक्त TV9 ला बातमी आली का, नाही, तुम्हाला बाकीच्या पण न्यूजपेपरमध्ये सगळ्या बातम्या दाखवणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे लाडक्यांनो, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। बघा, न्यूज 18 मराठी, बघा महत्त्वाची बातमी आहे। 31 मार्च, सगळ्या बातम्या आजच्या आहेत, लेटेस्ट बातम्या। 31 मार्च ची बातमी आहे, लाडकी बहीण योजना 71 लाख महिलांना मिळणार नाही लाभ, या लिस्टमध्ये तुमचं नाव तर नाही ना, उरले फक्त 12 तास। म्हणजे आता हे दुपारची बातमी होती, पण आता शेवटचे काही तास शिल्लक राहिलेत। रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुमच्याकडे संधी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ई-केवायसी अपडेट करता येणार नाही आणि 71 लाख लाडक्याताई अजून पण पेंडिंग आहेत। तर आता ह्या बऱ्याच लाडक्यांचे हप्ते पुन्हा बंद होतील, त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे लवकरात लवकर आपली ई-केवायसी करून घ्यायची आहे। आता बघा, त्याच्यानंतर आता तुम्हाला अजून एक बातमी दाखवली होती म्हणजे साम टीव्हीची, तुमच्यासमोर दिसतोय 31 मार्च 2026 या ठिकाणी बातमी आली, म्हणजे लाडक्या बहिणीसाठी ही साम टीव्हीची पण बातमी। काय बातमी तुम्ही वाचू शकता, लाडकी बहीण योजना अपात्र लाडक्या बहिणीचा आकडा समोर, 71 लाख महिलांचा 1,500 रुपये लाभ कायमचा बंद होणार आहे। बघा, सेम सगळीकडे एकच आकडा येईल, 71 लाख लाडक्या बहिणी। आता तुम्ही म्हणत असाल की सर साम टीव्हीला बातमी आली आहे, तुमच्याकडून न्यूज 18 ला बातमी आली आहे, त्याच्यानंतर TV9 ला बातमी आली, आणखी कुठं बातमी आली का, साम टीव्हीला पण बातमी तुम्हाला दाखवली। तर तुमच्या समोर आहे बघा लोकसत्ता न्यूजपेपर,
एकदम ऑथेंटिकेट बातमीसाठी हा सोर्स मानला जातो. एकदम महत्वाचा सोर्स आहे लोकसत्ता. या लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये पण बघा काय आलेलं आहे, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना चूक दुरुस्तीचा आज शेवटचा दिवस, सुमारे 71 लाख महिला योजनेतून बाद होणार. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजून पण संधी आहे. ज्यांची लाडक्या बहिणीची KYC बाकी आहे, मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून म्हणतोय, आणि ही संधी शेवटची संधी आहे. याच्यानंतर तुम्हाला संधी भेटणार नाहीये. त्याच्यासाठी आपण मागणी वगैरे करू नंतर, पण मागणी पूर्ण होईल काय होईल हे माहित नाही. मग आजचा शेवटचा दिवस आहे, शेवटच्या दिवसामध्ये लवकरात लवकर तयार करा, नसतं तुम्हाला या 71 लाख मध्ये तुमचा नंबर लागणार आहे आणि तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता बंद होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या. ही पण 31 मार्च म्हणजे आजचीच बातमी तुमच्या समोर दिसत आहे. त्याच्यानंतर ही बघा 71 लाख लाडक्या बहिणी जर काढल्या तर नेमकं काय होणार आहे तुमच्या समोर दिसत आहे. लाडक्या बहिणी बघा, लाडकी बहीण योजनेसाठी 2.25 कोटी लाडक्या बहिणी पात्र होत्या, तर पडताळणीनंतर सुमारे 71 लाख लाभार्थी योजनेतून बाद झालेले आहेत. योजनेच्या सुरुवातीला 2,47,00,000 लाभार्थी महिला होत्या. KYC केल्यावर लाभार्थींची महिलांची संख्या आता 1,76,00,000 पोहोचली. बघा 1,76,00,000 लाडक्या बहिणी राहणार आहेत. बाकीच्या लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे. बघा सगळ्यात सुरुवातीला जर आपण बघितलं तर या ठिकाणी 2.62 लाख एवढे फॉर्म आले होते. 2,62,00,000 फॉर्म आले होते. 2,62,00,000मधून 2,47,00,000 पर्यंत लाडक्या बहिणींना हप्ता भेटत होता. मग त्यात हळूहळू कमी करत बराच कमी झाला होता. 2,35,00,000 पर्यंत पोहोचला. त्याच्यानंतर आता बघा 71 लाख अजून बाहेर काढले जाणार आहेत. मग राहतात किती, 1,76,00,000 एवढ्या लाडक्या ताई या ठिकाणी राहणार आहेत. आता जर आज तुम्ही जर घेतलं मनावर आणि लाडक्या बहिणी KYC केली तर आज काही लाडक्या बहिणी वाचू शकतात, त्यांना लाभ भेटू शकतोय. पण लवकरात लवकर KYC करून घ्या आणि फक्त 2 मिनिटं लागतात, जास्तीत जास्त 2 मिनिटं. एवढं चलून बघून चला की फक्त तुम्हाला 2 मिनिटं लागतात. फक्त ज्या लाडकी त्यांना हप्ता आलाय, ज्यांना आला नाही, सगळ्यांनी एक गोष्ट चेक करायचं आहे. तुम्ही लाडकी बहीण योजना .government.in या वेबसाईटवर जायचंय. वेबसाईटवर गेल्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर, ज्या महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तिथं, म्हणजे तिथं एक लिंक येईल, एक इथे क्लिक करा म्हणून. त्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला काही जर पॉपअप आला की हे तुमचं यादीत नाव नाहीये किंवा तुमची दुरुस्तीसाठी नंबर आलेला नाहीये, तर मग काळजी करू नका. पण यादीमध्ये ते क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला 2 प्रश्न विचारले तर ते 2 प्रश्नाचे उत्तर दोन्ही नाही टाकायचे आणि सबमिट करून टाकायचे. फक्त 2 मिनिटं लागतात लाडक्या त्यांना. त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर आपली KYC करून घ्या, म्हणजे 71 लाख लाडक्या बहिणी तुमच्या नंबर लागणार नाही. तर एक छोटा प्रश्न विचारतो परत, KYC तुम्ही अपडेट केली आहे का? KYC तुमची व्यवस्थित झाली आहे का? हे एकदा चेक करा. फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का हे पण एकदा चेक करा. आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि ह्या 2 प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स सांगायचं आहे. 20वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का नाही, गुड न्यूज भेटली का नाही, ती पण कमेंट बॉक्स सांगायचं आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.